शहादा बसस्थानकात डबक्यांच्या हैदोस, प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल। सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत आणि दररोज पावसाचे सरी बरसत आहेत। यामुळे शहादा बसस्थानकात ठिकठिकाणी पाणी साचले आहे। साचलेल्या पाण्यामुळे आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांचे बूट आणि गणवेश खराब होत आहेत। शाळेत जाताना आणि घरी परतताना त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थ्यांप्रमाणेच वृद्ध नागरिक आणि महिला यांनाही चिखलामुळे त्रास होत आहे। काही जणांना पाय घसरून पडून दुखापतही झाली आहे। तसेच आगारात चौकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे। मात्र आगार प्रमुखांच्या नजरेसमोर ही परिस्थिती सुरू असूनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत। त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे। शहादा बसस्थानक हे सर्वाधिक नफा मिळवणारे स्थानक आहे, तरीही प्रवाशांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। बस चालक मुद्दाम डबक्यांसमोर बस उभी करतात असा आरोप प्रवाशांनी केला आहे। डबक्यांची सैर अशी घोषणा आता सामान्य झाली आहे। प्रवासी आणि विद्यार्थी यांनी लवकरात लवकर साचलेल्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे। पाण्याचा समुद्र तर नाही, पण डबक्यांचा समुद्र आमच्या आगारात आहे। NDT न्यूजसाठी संजय मोहिते यांचा स्पेशल रिपोर्ट।